हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. आता आपण या व्हिडिओमध्ये करंट अफेअरचं कंप्लीट मॅरेथॉन सेशन पाहणार आहे. याच्यामध्ये 3 महिन्याचं करंट अफेअर आहे, ज्याच्यामध्ये आपण नोव्हेंबर, त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी असं या 3 महिन्याचं लेटेस्ट करंट अफेअर याच्यामध्ये पाहणार आहे. मॅक्झिमम क्वेश्चन हे वन लायनर असतील, जे तुम्हाला कंबाईन एक्झाम झालं, त्याच्यानंतर राज्यसेवा झाली आणि जिल्हा न्यायालय याची जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी मेन उद्देशानं आपण हा व्हिडिओ तयार करत आहे. तर मॅक्झिमम क्वेश्चन हे वन लायनर असतील आणि वन लायनरच न्यूज तुम्ही लक्षात ठेवा. तर मग आपण जास्त वेळ काही घेणार नाही आहे, स्पीडमध्ये पाहू. तर 3 महिन्याचं जे करंट अफेअर आहे ते करंट अफेअर आपलं क्लिअर झालं पाहिजे. तर पहिली जी न्यूज आहे आपल्यासमोर ते आहे, पहिला भारतीय 2040मध्ये चंद्रावर उतरणार. तर तुम्हाला पहिली गोष्ट हेच लक्षात ठेवायची आहे की पहिला भारतीय जो आहे तो कधी चंद्रावर उतरणार आहे. तर ते इयर फक्त लक्षात ठेवायचं. विचारलं तर इयरच विचारतील, 2040. त्यानंतर नेक्स्टमध्ये पहा, 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती. प्रश्न झाला फ्रेम तर फक्त असाच होईल की 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे भरवण्यात आली होती. तर ती गोव्यामध्ये भरवण्यात आली होती. याच्याशिवाय दुसरा प्रश्नाचा सेट होण्याचे चान्सेसच नाही आहेत. तर 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे भरवण्यात आली होती, गोव्यामध्ये, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 36वी जर तुम्हाला विचारलं तर इथं लक्षात ठेवायचं, 36वी गुजरातमध्ये झालेली आहे. 36वी कुठं झाली होती, गुजरातमध्ये झालेली आहे. 37वी आता तुम्हाला लेटेस्ट लक्षातच ठेवायचं आहे की 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठे भरवण्यात आली होती, तर गोव्यामध्ये भरवण्यात आली होती. त्यानंतर नेक्स्ट, मराठी चित्रपट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बाबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मराठी चित्रपट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बाबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न फ्रेम झाला तर एवढ्याच लाईनवर होईल, बाकी काही लोड तुम्ही घेऊ नका, हे तुमच्या काहीच कामाचं नाही आहे. मराठी चित्रपट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बाबा पाटील यांची करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट, मालदीवच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पुन्हा मालदीवच्या अध्यक्षपदी मुईज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, मालदीवच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर मुईज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पाहणार आहे आपण, राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहेत, तर राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची, पाशा पटेल यांची. तर राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा जो राज्य कृषी मूल्य आयोग आहे तो कधी स्थापन करण्यात आला होता, तर तो करण्यात आला होता 2015मध्ये. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत सध्या, तर ते आहेत पाशा पटेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, चंदू चॅम्पियन भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. भारताचे पहिले म्हटलं तर याच्यावर प्रश्न जास्त फ्रेम होत असतो. पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेते कोण आहेत, तर चंदू चॅम्पियन हे आहेत. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की चंदू चॅम्पियन जे आहेत ते भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते ठरलेले आहेत. नेक्स्ट, जागतिक हृदय दिन आता आपण पाहणार आहे. कधी असते जागतिक हृदय दिन, 29 सप्टेंबरला असतो जागतिक हृदय दिन. त्यानंतर 2023ची जी थीम आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2023ची थीम यूज हार्ट नो हार्ट. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर आणि 2023ची थीम यूज हार्ट नो हार्ट हे आहे. त्यानंतर नेक्स्ट, जागतिक पर्यटन दिन कधी असतो, तर तो असतो 27 सप्टेंबरला. तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जागतिक पर्यटन दिन कधी असतो, 27 सप्टेंबरला असतो. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी असतो, तर 5 ऑक्टोबरला असतो. क्वेश्चन फ्रेम झाले तर एवढ्याच लाईनवर होणार आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये डीप काही करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जरी स्पीड नव्हतं असलं तरी तुम्ही एक वेळ 2 वेळ रिवाईज करा. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी असतो, 5 ऑक्टोबरला असतो. हा राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आहे. तर त्याच्यामध्ये एक मेन गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की 2010मध्ये आपण काय केलं होतं, गंगा नदीतील जे डॉल्फिन आहेत त्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून आपण घोषित केलं होतं. कधी केलं होतं, 2010मध्ये. गंगा नदीतील जे डॉल्फिन मासे आहेत त्यांना आपण काय केलं होतं, राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलं होतं. आणि 5 ऑक्टोबर हा काय झाला, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करतो. त्यानंतर नेक्स्ट, सगळ्यात मेन न्यूज आहे आता आपल्यासाठी. याच्यावर क्वेश्चन फ्रेम होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, खूप मोस्ट IMP आहे. जातीच्या आधारे जनगणना करणारे पहिलं राज्य कोणतं, तर पहिलं राज्य आहे बिहार. प्रश्न कसा येईल, जातीच्या आधारे जनगणना करणारं पहिलं राज्य कोणतं, तर पहिलं राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचं कोणतं राज्य आहे, बिहार राज्य आहे. तर हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, सायबर गुन्हे रोखण्यासाठी CBIने कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे, तर त्याचं नाव आहे ऑपरेशन चक्र. सायबर गुन्हे रोखण्यासाठी CBIनं कोणतं ऑपरेशन राबवलं आहे, तर त्याचं नाव आहे ऑपरेशन चक्र. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन अजय. आता इस्राईलमध्ये जे युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये जवळपास 20,000 भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी जी मोहीम राबवली त्याचं नाव आहे ऑपरेशन अजय. काय नाव आहे, ऑपरेशन अजय. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला प्रश्न असा सेट होऊ शकतो की
इस्रायलमध्ये भारतानं कोणतं ऑपरेशन राबवलं, तर त्याचं उत्तर राहील ऑपरेशन अजय. किंवा इस्रायलमधून जे 20,000 भारतीय अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलं, तर ऑपरेशन अजय. हे तुम्हाला इथं लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आपण पाहणार आहे. जागतिक भूक निर्देशांकात भारताची कितव्या स्थानावर घसरण झालेली आहे, तर 111व्या स्थानावर सध्या भारत आहे. कशामध्ये, तर भूक निर्देशांकात भारत कितव्या स्थानावर आहे, तर भारत आहे 111व्या स्थानावर. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वहिदा रेहमान, खूप मेन IMP पॉईंट आहे तुमच्यासाठी. वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर हा कितवा देण्यात आलेला आहे, तर हा 53वा आहे. कितवा आहे, 53वा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चा कोणाला भेटला, तर तो भेटला वहिदा रेहमान यांना. आणि तो कितवा आहे, तर तो आहे 53वा. कितवा आहे, 53वा आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण जाणार आहे आता पहा. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आपली नॉर्वेच्या युवान फोस यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. आता नोबेल पारितोषिक हे आहे 2023चे. याच्यामध्ये पहिलंच जे पाहत आहे आपण ते नॉर्वेमधील जे लेखक आहेत त्यांचं नाव आहे युवान फोस. तुम्हाला नाव लक्षातच ठेवायचं आहे, युवान फोस यांना साहित्याच्या नोबेलसाठी हे पुरस्कार भेटलेला आहे. 2023चं साहित्याचं नोबेल पारितोषिक कोणाला भेटलं, तर नॉर्वेचे आहे ते युवान फोस, असं नाव तुम्हाला यांचं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज सर्वात मेन, याच्यावर क्वेश्चन पण आलेला आहे कंबाईनमध्ये. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षातच ठेवा. कंबाईनमध्ये वन लाईनरच क्वेश्चन आला होता, तर ते खूप मेन आहे आपल्यासाठी की इराणमध्ये कैदेत असलेल्या, नाव आहे त्याचं नर्गिस मोहम्मदी, नाव काय त्यांचं, नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पारितोषिक भेटलेला आहे. पहा, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तुम्हाला हा क्वेश्चन रिपीट येऊ शकतो आपल्या जिल्हा न्यायालयाच्या परीक्षेमध्ये. तर इराणमध्ये कैदेत असलेल्या कोण आहेत, त्या नर्गिस मोहम्मदी ह्या या पत्रकार आहेत. कोण आहेत, पत्रकार आहेत. तर त्यांना शांततेचा नोबेल भेटलेला आहे 2023चा. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शांततेचा नोबेल पारितोषिक कोणाला भेटलेला आहे, तर तो भेटलेला आहे नर्गिस मोहम्मदी यांना भेटलेला आहे. कुठच्या आहेत, त्या इराणच्या आहेत. एवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर लक्षात राहिल्या पाहिजे. म्हणजे प्रश्न काही फ्रेम झाला की कुठच्या आहेत, तर इराणच्या आहेत. कोण आहेत, नर्गिस मोहम्मदी. कोणता पुरस्कार भेटला, तर शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटला. म्हणजे जे काही नोबेल पुरस्कार इम्पॉर्टंट आहेत, अर्थशास्त्राचा, साहित्याचा आणि त्याच्यानंतर शांततेचा, हे तीनच पुरस्कार आपण याच्यामध्ये पाहणार आहे ज्याच्यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. तर नाव लक्षात ठेवता तुम्ही, क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर यांनी कशाबाबत संशोधन केलं ते तुम्ही लक्षात ठेवा. मजुरांमधील लिंग गुणोत्तराबाबत त्यांनी संशोधन केलं. त्याच्यासाठी 2023चा नोबेल पुरस्कार, अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला, क्लॉडिया गोल्डिन यांना देण्यात आला. मी तुम्हाला एक वेळी नोबेल पुरस्कार रिवाईज करून देतो. पहिला आपण पाहिला होता की जो साहित्याचा नोबेल पुरस्कार आहे तो नॉर्वेचे जे लेखक आहेत युवान फोस यांना देण्यात आला. त्यानंतर शांततेचा नोबेल पारितोषिक जो आहे तो इराणमध्ये कैदेत असलेल्या नर्गिस मोहम्मदी ह्या एक पत्रकार आहेत आणि कार्यकर्ता आहेत, तर यांना देण्यात आला. त्यानंतर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आणि त्यांचं जे संशोधन आहे ते मजुरामधील लिंग गुणोत्तराबाबत केलेलं संशोधन आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, पृथ्वीवर 381 वर्षांनी सापडला कितवा खंड, तर 8वा खंड. ठीक आहे, तर याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. याला नाव देण्यात आलेलं आहे झीलँडिया. कोणतं, झीलँडिया. पृथ्वीवर 381 वर्षांनी एक नवीन 8वा खंड सापडला असं म्हणत आहेत. तर या 8व्या खंडाला नाव दिलेलं आहे झीलँडिया, म्हणजेच रिव एमुई. कोणतं नाव आहे, रिव एमुई. आणि हा खंड कुठं आहे असं जर विचारलं तर आपलं उत्तर असलं पाहिजे न्यूझीलंडमध्ये. कुठं आहे, न्यूझीलंडमध्ये हा खंड आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा. 8वा खंड आहे, नाव आहे झीलँडिया. त्याचं अजून एक नाव आहे रिव एमुई, या नावानं सुद्धा ओळखलं जाते. कुठचा आहे, न्यूझीलंडमधला आहे. पुढे जाऊ आपण नेक्स्ट. आता याच्यामध्ये पहा, अलाहाबाद आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयांनी अलीकडे दिलेल्या निकालानुसार एखाद्या व्यक्तीचे नाव बदलण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचं नाव चेंज करायचं असेल तर तो तुमचा अविभाज्य अधिकार आहे असं कलम 21 अंतर्गत कोणत्या न्यायालयानं म्हटलेलं आहे, तर अलाहाबाद आणि दिल्लीच्या न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर पहा इथं सर्वात मेन, प्रत्येक नागरिकाला त्याचे नाव ठेवण्याचा किंवा बदलण्याचा मूलभूत अधिकार आहे असं अलाहाबाद न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर आपल्याला विचारू शकतात कोणत्या न्यायालयानं म्हटलेलं आहे, तर अलाहाबाद न्यायालयानं. कोणत्या आर्टिकल अंतर्गत येते तुमचं नाव चेंज करण्याचा अधिकार तुमचा, ते 21 या कलमाअंतर्गत येते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पाहणार आहे आता आपण. अधिकृत वृक्ष, फूल, पक्षी यांच्या प्रजाती घोषित करणारा कासारगोड केरळ. कोणता आहे, कासारगोड केरळ हा भारतातला पहिला जिल्हा ठरलेला आहे. पहिला असलं तर खूप इम्पॉर्टंट असते. तर कासारगोड केरळ याने काय केलं, तर एकदाच काय केलं, अधिकृत वृक्ष, अधिकृत फूल, अधिकृत पक्षी या तिन्ही प्रजाती घोषित केल्या. आता ते कोणकोणते ते आपण पाहणारच आहे, पण तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. असं जर विचारलं की अधिकृत वृक्ष, फूल आणि पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा कोणता, तर तुम्हाला केरळमधला कोणता आहे, कासारगोड, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये पहा, आता त्यांनी जे वृक्ष घोषित केलं जिल्हा वृक्ष, तर ते आहे कांजीराम,
ठीक आहे. कंजीराम नावाचं जिल्हा वृक्ष त्यांनी घोषित केलं. त्यानंतर जिल्हा फूल कोणतं आहे तर ते आहे पोरिया पोलाथली. कोणतं आहे पेरिया पोलाथली. आणि जिल्हा प्रजाती जे त्यांनी घोषित केली तर ती आहे कॅन्टोरचे जायंट सॉफ्ट शेल कासव. आणि जिल्हा पक्षी आहे व्हाईट बेलिड सीहॉक. तर ह्या सर्व गोष्टी त्यांनी एकदाच जे आहेत ते ठरवलेले आहेत. त्याच्यामुळे केरळमधला कोणता जिल्हा आहे तो कासारगोड नावाचा जिल्हा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची न्यूज आता आपल्यासमोर आहे ते म्हणजे की वाराणसीला SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. हे खूप मेन न्यूज आहे, तुम्ही लक्षात ठेवा. कारण की इथं पहिला शब्द वापरलेला आहे की वाराणसी जे शहर आहे त्या वाराणसी शहराला SCOची म्हणजे शांघाय सहकार्य संघटना जी आहे त्याची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर प्रश्न याच्यावर फ्रेम होऊ शकतो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा वाचतो. वाराणसीला SCOची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं. कशाला तर वाराणसीला. त्यानंतर नेक्स्ट जागतिक शांतता निर्देशांक 2023 आता आपण पाहणार आहे. याच्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पहा. जागतिक शांतता निर्देशांक आहे 2023चा. याच्यामध्ये सर्वात शांतप्रिय देश तुम्ही एकच लक्षात ठेवा तो आहे आईसलँड. आणि सर्वात अशांत देश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे अफगाणिस्तान. पुन्हा आपण पाहू. जागतिक शांतता निर्देशांक आहे 2023चा. सर्वात शांत देश आहे आईसलँड आणि सर्वात अशांत जो देश आहे तो आहे अफगाणिस्तान. शांत देश आईसलँड, अशांत देश अफगाणिस्तान. आणि भारताचा क्रमांक जर पाहिला आपण तर भारताचा क्रमांक आहे 126वा. कितवा 126वा आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आपण जागतिक शांतता निर्देशांक 2023 पाहिलं. याच्यामध्ये सर्वात शांत देश पाहिला आपण आईसलँड, अशांत देश पाहिला अफगाणिस्तान आणि भारताचा क्रमांक पाहिला 126वा. म्हणजे 3पैकी कशावरही क्वेश्चन फ्रेम झाला तर तुम्हाला त्याचे उत्तर आले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आपल्यासमोर. आता या नेक्स्ट न्यूजमध्ये पहा. अमेरिकेच्या पहिला शब्द आला की खूप इम्पॉर्टंट असते. अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कोण ठरलेल्या आहेत तर त्या ठरलेल्या आहेत नुसरत चौधरी. हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेच्या पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश कोण ठरलेल्या आहेत नुसरत चौधरी या ठरलेल्या आहेत. पहा अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कोण आहेत नुसरत चौधरी या आहेत. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण आपल्या नेक्स्ट न्यूजवर आहे. नेक्स्ट न्यूजमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं आहे. हरित हायड्रोजन धोरण मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे. तर हरित हायड्रोजन धोरण मंजूर करणारं देशातलं पहिलंच राज्य कोणतं आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र हे आहे. याच्यावर प्रश्न सेट होऊ शकतो. हरित हायड्रोजन धोरण मंजूर करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र हे आहे. पुढे जाऊ आपण. ओडिया भाषेतील न्यूज स्टेशन ओडिया TVने लिझा नावाची देशातले पहिले प्रादेशिक AI वृत्तनिवेदिकेचे अनावरण केलेलं आहे. तर तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. कारण की AI जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे खूप न्यूजमध्ये होतं. तर ते आहे लिसा नावाची वृत्तनिवेदिका आहे आणि ओडिया भाषेतील आहे ते. ठीक आहे. तर ओडिसाचं TV चॅनल आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओडिसाचं TV चॅनल आहे, ओडिया भाषेतला आहे आणि जे प्रादेशिक AI वृत्तनिवेदिका आहे ते लिसा नावाची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आपण. याच्यामध्ये काही महत्त्वाच्या न्यूज आहेत. आता मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना कोणत्या सरकारची आहे तर बिहार सरकारची आहे. तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना कोणाची आहे बिहार राज्याची आहे. त्यानंतर गुगल सर्च इंजिनला 2023मध्ये किती वर्ष पूर्ण झाली तर 25 वर्ष पूर्ण झाली. गुगल सर्च इंजिनला 2023मध्ये किती वर्ष पूर्ण झाली 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर नेक्स्ट आता बघा. गणित क्षेत्रातील एबेल पुरस्कार 2023 कोणाला भेटला तर लुईस कॅफेरेली या व्यक्तीला भेटलेला आहे आणि ते अर्जेंटिना अमेरिकन वंशाचे आहेत. पहा आपण काय पाहिलं याच्यामध्ये. मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक योजना बिहार राज्य सरकारची आहे. गुगल सर्च इंजिनला 2023मध्ये 25 वर्ष पूर्ण झाली आणि गणित क्षेत्रातील एबल पुरस्कार 2023 लुईस कॅफेरेली अर्जेंटिना अमेरिकन वंशाचे आहेत ते लुईस कॅफेरेली यांना भेटला. नेक्स्ट पाहणार आहे आता आपण. पहा 2011च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता एकूण टोटल जर भारताची साक्षरता पाहिली तर 74% एवढी आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे. जवळपास 94% साक्षरता केरळची आहे. तुम्ही असं लक्षात ठेवा. 93.91% न ठेवता 94% लक्षात ठेवा. सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे आणि सर्वात कमी साक्षर राज्य जे आहे ते बिहार आहे. बिहारची जवळपास 63% साक्षरता आहे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार भारताची आपण साक्षरता पाहिली 74% आहे टोटल साक्षरता. सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे. 94% साक्षरता आहे केरळमध्ये. सर्वात कमी राज्य भारतातलं साक्षरतेनं ते कोणतं आहे बिहार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट न्यूज आहे आपल्यासाठी. अमोल मुजुमदार भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी. बाकी हे तुम्हाला हे इथं काहीच घेणं देणं नाही. हे याच्यावर प्रश्न सेट होत नसते. तुम्हाला फक्त वन लाईनर प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. अमोल मुजुमदार भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कोणत्या तर क्रिकेटच्या ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं फक्त क्रिकेट एवढा शब्दच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर क्रिकेट महिला संघ जो आहे त्यांच्या प्रशिक्षकपदी कोण आलेला आहे तर अमोल मुजुमदार हे आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जाणार आहे आपण. याच्यामध्ये पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये एवढी हेडलाईन जरी लक्षात ठेवली तरी तुमचा प्रश्न क्लिअर होऊन जाईल. हॉल ऑफ फेममध्ये सेहवाग आणि डायना एडलजी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहा ICCचा हॉल ऑफ फेम आहे. याच्यामध्ये यावर्षी सेहवाग आणि डायना एडलजी यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आता न्यूज पंकज अडवाणीचे 27वे जगज्जेतेपद. आता याच्यामध्ये फक्त एवढाच प्रश्न येऊ शकतो की पंकज अडवाणी जे आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते बिलियर्ड्स नावाचा जो खेळ असतो त्याच्याशी संबंधित आहेत. तर पंकज अडवाणी जो खेळ खेळतात त्याचं नाव आहे बिलियर्ड्स. आणि कितवं विजेतेपद जिंकलेलं आहे त्यांनी, तर 27वं. या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे जाऊ आपण. ऑस्ट्रेलिया 6व्यांदा विश्वविजेता झाला. आता क्रिकेट विश्वचषक चालू होता, याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघ जो आहे तो कितव्यांदा विजयी झाला एवढा प्रश्न येईल. तर 6व्यांदा विजयी झाला एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या देशाला हरवलं, तर आपल्या सर्वांना माहिती आहे ऑस्ट्रेलिया विजेता झाला त्यावेळेस त्यांनी भारताला हरवलं होतं. आणि भारताला हरवताना भारताचे जे कॅप्टन होते रोहित शर्मा हे होते आणि ऑस्ट्रेलियाचे जे कॅप्टन होते ते होते पॅट कमिन्स. तर ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. तर ऑस्ट्रेलिया 2023मध्ये 6व्यांदा विश्वचषक विजेता ठरलेली टीम आहे. त्यानंतर नेक्स्ट सर्वात मेन न्यूज ज्याच्यावर प्रश्न सेट होऊ शकतो, खूप इम्पॉर्टंट आहे कंबाईनसाठी. आणि आता जी सरळ सेवा भरती आहे समजा जिल्हा न्यायालयाची, तर त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे की आपल्याला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हिरालाल समरिया हे नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. हे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आपल्याला प्रश्न येईल की नवे म्हणजे नुकतेच आता मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे हिरालाल समरिया. नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली, तर हिरालाल समरिया यांची नियुक्ती करण्यात आली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे नेक्स्ट न्यूज पाहणार आहे आपण. एवढी काही इम्पॉर्टंट न्यूज नाही, फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आता कडवे उजवे नेते जे आहेत जेवियर मेली अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष आहेत. हे अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष कोण आहे, जेवियर मेली. हे काही एवढी इम्पॉर्टंट न्यूज नाही, पण याच्या आधी जी न्यूज पाहिली आपण हिरालाल समरिया हे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यांची नेमणूक करण्यात आली. खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे, पेपरमध्ये येऊ शकते. नेक्स्ट पाहणार आहे आता आपण. हे महत्त्वाचा दिनविशेष आहे. आदिवासी गौरव दिन कधी असतो, तर 15 नोव्हेंबरला असतो. कधी असतो, 15 नोव्हेंबरला. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आदिवासी गौरव दिन 15 नोव्हेंबर. त्यानंतर नेक्स्ट जागतिक त्सुनामी दिवस कधी असतो, जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस 5 नोव्हेंबरला असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस कधी असतो, 5 नोव्हेंबरला. आणि 2023ची थीम होती लवचिक भविष्यासाठी विषमतेशी लढा. त्यानंतर नेक्स्ट जागतिक मासेमारी दिवस येणार तर नाही, पण लक्षात ठेवा जागतिक मासेमारी दिवस 21 नोव्हेंबर. त्यानंतर आता आर्थिकमध्ये पाहू. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत भारताचा क्रमांक कितवा आहे, तर 5वा आहे. आपण 5व्या स्थानी आलो. खूप मेन आहे आपल्यासाठी. जगातील 10 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत कितव्या स्थानी आहे, तर भारत आहे 5व्या स्थानी. हा 5चा आकडा तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे. आपली अर्थव्यवस्था सध्या 5व्या स्थानी आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट समान नागरी कायदा प्रथम उत्तराखंडमध्ये, म्हणजे अजून लागू तर झाला नाही, पण लागू जर झाला तर पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे, उत्तराखंड हे राज्य ठरणार आहे. कशासाठी, तर समान नागरी कायदा लागू करणारा. तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, समान नागरी कायदा हा आर्टिकल 44मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे, जे DPSP अंतर्गत येते, है ना, मार्गदर्शक तत्वाअंतर्गत ते येते. आणि 44मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे. जर उत्तराखंडनं तो कायदा लागू केला तर पहिलं राज्य उत्तराखंडच ठरणार आहे समान नागरी कायदा लागू करणार. त्यानंतर नेक्स्ट न्यूजमध्ये लक्षात ठेवा, अरुणाचल प्रदेशात उभारणार लेखकांचं गाव. तर अरुणाचल प्रदेश आता सध्या न्यूजमध्ये आहे, तर तुम्हाला अरुणाचल प्रदेशबद्दल थोडीशी माहिती लक्षातच ठेवायची आहे. अरुणाचल प्रदेशात उभारणार लेखकांचं गाव. कशाचं, लेखकांचं गाव उभारण्यात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, हे बाकीचं तुम्हाला काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त तुम्ही लक्षात ठेवा रक्त संकलनात रक्तदान करण्यात किंवा रक्त जमा करण्यात कोणतं राज्य अव्वल आहे, तर महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. रक्त संकलनामध्ये कोणतं राज्य अव्वल आहे, तर महाराष्ट्र राज्य अव्वल आहे. त्यानंतर नेक्स्ट नंदिनी दास यांना ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार भेटण्यात आलेला आहे. आता नंदिनी दास का इम्पॉर्टंट आहेत, कारण की या भारतीय वंशाच्या लेखिका आहेत. त्यांचं नाव आहे नंदिनी दास. यांना यावर्षीचा ब्रिटिश अकॅडमी बुक प्राईज ऑफ पुरस्कार मिळालेला आहे. कोणता, ब्रिटिश अकॅडमी बुक प्राईज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नॉन फिक्शन प्रकारातील पुस्तकासाठी हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. कोणत्या, नॉन फिक्शनसाठी. आणि त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुस्तक एकदा पुन्हा वाचतो, कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी नंदिनी दास यांना ब्रिटिश अकॅडमी पुरस्कार भेटलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट न्यूजवर आपण जाऊ. तर पहा, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. ठीक आहे. तर लता मंगेशकर पुरस्कार जो आहे तो कोणाला भेटलेला आहे, सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर सुरेश वाडकर, उल्हास कशाळकर आणि शशिकांत मळे यांनासुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट डॉक्टर यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आलेला आहे. बाकी हे तुमच्या काही कामाचं नाही. 2023चा पुरस्कार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि कोणाला जाहीर झाला एवढं लक्षात ठेवा, यशवंतराव चव्हाण नावाचा पुरस्कार आहे. तर हा पुरस्कार जो आहे
डॉक्टर यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा डॉक्टर यशवंत मनोहर यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढे बघू आपण आता. हे खूप मेन न्यूज आहे तुमच्यासाठी की याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती ज्या आहेत फातिमा बीबी यांचे निधन झालेलं आहे. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती ज्या होत्या फातिमा बीबी यांचं निधन झालेलं आहे. ते खूप मेन न्यूज आहे की 96 वर्षाच्या होत्या. ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस त्या 96 वर्षाच्या होत्या. त्यांचा जन्म जो आहे तो केरळमध्ये झालेला होता. पण मेन न्यूज फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती जर आपल्याला विचारल्या तर त्या होत्या फातिमा बीबी. यांचं आता निधन झालेलं आहे 96 वर्षाच्या असताना. त्यानंतर नेक्स्ट सरस्वती पुरस्कार 2022. सरस्वती पुरस्कार हा 2022 आहे. तामिळ लेखिका शिवशंकरी, तामिळ लेखक आहेत ते शिवशंकरी, त्याच्यासाठी भेटलेला आहे. त्यानंतर आणखी एक आपण राष्ट्रीय डॉल्फिन दिवस पाहिला होता. त्याच्यासाठीच एक महत्त्वाची न्यूज पाहा तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश राज्याने गंगा डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. IMP न्यूज करून ठेवा तुम्ही की याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. कोण तर उत्तर प्रदेश राज्यानं गंगा डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलेलं आहे. कोण तर UPनं. याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट अरुंधती रॉय या भारतीय लेखकाला युरोपियन निबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अरुंधती रॉय या भारतीय लेखिकेला युरोपियन निबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पण ही जी न्यूज आहे की उत्तर प्रदेश राज्यानं गंगा डॉल्फिनला राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलं तर हे तुम्हाला याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पुढे जाऊ आपण. त्याच्यामध्ये बघा जागतिक हवामान संघटनेच्या पहिले महिला महासचिव कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सेलेस्टे सौलो. नाव काय त्यांचं? सेलेस्टे सौलो. त्यानंतर पंतप्रधान श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर तो शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पंतप्रधान श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे. त्यानंतर काही आता महत्त्वाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक आपण पाहणार आहे. तर पुस्तकमध्ये पहा नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन माय इनिंग विथ BCCI. हे बुक जे आहे हे कोणाचं पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे विनोद राय यांचं. कोणाचं पुस्तक आहे? विनोद राय यांचं पुस्तक आहे. नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन माय इनिंग विथ BCCI हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे विनोद राय यांचं. त्यानंतर आणखी सर्वात मेन जे न्यूज आहे महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग पार्क कुठं उभारण्यात आलेलं आहे? नागपूरमध्ये. पुन्हा एकदा वाचतो. महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग पार्क कुठं उभारण्यात आलेलं आहे? नागपूरमध्ये. तर याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातलं पहिलंच आहे आणि दिव्यांग पार्क आहे कुठं उभारण्यात आलेलं आहे? नागपूर. त्यानंतर नेक्स्ट आताच पाहिलं आपण महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग पार्क कुठं उभारण्यात आलेलं आहे? नागपूरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर ऑफ द ह्यूग गॅल्पो सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार पंतप्रधान यांना भूतान देशानं प्रदान केला. म्हणजे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदी यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? ऑर्डर ऑफ द ह्यूग गॅल्पो. तर हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे? सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तर तो आहे भूतानचा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑपरेशन आयरन स्वॉर्ड हे खूप मेन आहे आपल्यासाठी. आपण जसं ऑपरेशन अजय पाहिलं होतं तसंच ऑपरेशन आयरन स्वॉर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन आयरन स्वॉर्ड कशासाठी होतं तर हे ऑपरेशन इस्रायलच्या लष्कराद्वारे चालवले जात आहे. कोण चालवत आहे? इस्रायलचं लष्कर. पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीमध्ये इस्रायलकडून जी कारवाई सुरू करण्यात आली आहे हमासची लष्करी क्षमता कमी करणे आणि भविष्यातील हल्ले रोखणे हे त्याचं ध्येय आहे. तर ऑपरेशन आयरन स्वॉर्ड हे कोण राबवत आहे असा जर प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे इस्रायलचं लष्कर. त्यानंतर नेक्स्ट आपण हे पाहिलेलं आहे 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जे आहेत ते कुठं भरलेल्या होत्या तर गोवामध्ये. त्याचं ब्रीदवाक्य गेट सेट गोवा, शुभंकर होता मोगा. पण ओरिजिनलमध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बुवा 37वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कुठंच भरण्यात आली होती तर त्या गोव्यामध्ये भरण्यात आली होती. 38वी कुठं भरणार आहे तर उत्तराखंडमध्ये भरणार आहे आणि 36वी जी झालेली आहे ती गुजरातमध्ये झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 8व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण कुमार मिश्रा यांची करण्यात आली. पुन्हा पाहू आपण भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 8व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट भारताच्या 22व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ऋतुराज अवस्थी. म्हणजे असाही प्रश्न येऊ शकते की भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ऋतुराज अवस्थी. कितवे आहेत? 22वे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवे कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम. याच्यावर तर काही प्रश्न येणार नाही. तर मेन तुम्ही हे लक्षात ठेवा की भारताच्या 22व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी ऋतुराज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आणि भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 8व्या अध्यक्षपदी कोण आहे तर अरुण कुमार मिश्रा हे आहेत. या दोन न्यूज तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बिमस्टेकमध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे ते आपण पाहणार आहे. बिमस्टेकमध्ये पहा भारत येते, श्रीलंका येते, बांगलादेश येते, म्यानमार, थायलंड, नेपाळ, भूतान या देशांचा समावेश आहे. बिमस्टेकमध्ये कोणकोणते देश येतात? भारत, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, थायलंड,
नेपाळ आणि भूतान. त्यानंतर सायक्लॉन हा युद्धसराव कोणत्या 2 देशामध्ये सायक्लॉन आय नावाचा युद्धसराव कोणत्या 2 देशांमध्ये होतो म्हणजे करण्यात येतो, तर भारत आणि इजिप्तमध्ये आहे. फक्त एवढंच नाव लक्षात ठेवा. सायक्लॉन आय हा संयुक्त सराव म्हणजे युद्धसराव जो आहे तो कोणत्या 2 देशामध्ये केला जातो, तो केला जातो भारत आणि इजिप्तमध्ये. त्यानंतर नेक्स्ट झायद तलवार कोणत्या 2 देशामध्ये करण्यात येतो, तर भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये. झायद तलवार कोणाकोणामध्ये, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये. त्यानंतर COP28 जलवायू परिवर्तन संमेलन म्हणजे COP28 जी होणार आहे 2023 ते कुठं होणार आहे, तर संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. COP28 2023 कुठं होणार आहे, तर संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहे. पुढे बघू आपण. जागतिक युवा कौशल्य दिवस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कधी असतो, तर 15 जुलैला असतो. जागतिक युवा कौशल्य दिवस कधी, 15 जुलैला. त्यानंतर IIT मद्रासने टांझानियामधील झांझिबार येथे कॅम्पस स्थापनेसाठी जुलै 2023मध्ये सामंजस्य करार केला आणि भारताबाहेर स्थापन झालेला पहिला म्हटलं तर झालं, तुम्हाला प्रश्न आला म्हणून समजून घ्या. IIT कॅम्पस ठरलेला आहे. म्हणजे भारताबाहेर पहिला आपला कॅम्पस स्थापन करणारा IIT संस्था कोणती, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं ती IIT संस्था आहे IIT मद्रास. उत्तर काय द्यायचं, IIT मद्रास. प्रश्न असा येईल की भारताबाहेर स्थापन झालेली पहिली IIT संस्था कोणती, तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे IIT मद्रास. आणि कुठं, टांझानिया येथील झांझिबार येथे. त्यानंतर नेक्स्ट पाहिजे थोडीशी न्यूज आहे. 17 सप्टेंबर 2022ला आपण काय केलं होतं, नामिबियामधून 8 चित्ते आणले होते. त्याच्यामध्ये 3 नर व 5 माद्या आणल्या होत्या. त्याच्यानंतर 18 फेब्रुवारी 2023 दक्षिण आफ्रिकेतून आपण काय केलं, 12 चित्ते आणले, ज्याच्यामध्ये 7 नर आणि 5 माद्या आपण आणलेल्या होत्या. आता काय कारण होतं, कारण की 1952मध्ये चित्ता जो प्राणी आहे तो आपल्या भारतातून लुप्त झालेला होता. कधी झाला होता, 1952मध्येच झाला होता. तर याच्यावर राज्यसेवेला पण क्वेश्चन आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की नामिबियातून आधी चित्ते आणले ते 8 चित्ते, त्याच्यामध्ये 3 नर व 5 माद्या. आणि दक्षिण आफ्रिकेतून जे आणले त्याच्यामध्ये 12 चित्ते व एकूण 12 चित्ते होते, त्याच्यामध्ये 7 नर व 5 माद्या आपण आणलेल्या आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट महत्त्वाचं महाराष्ट्र माहितीचा अधिकार पारित करणारं कितवं राज्य आहे, तर 7वं राज्य आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र माहितीचा अधिकार पारित करणारं कितवं राज्य आहे, तर 7वं राज्य आहे. त्यानंतर महाराष्ट्र माहितीच्या अधिकाराबद्दल जेवढी काही माहिती असेल ते यातच तुमची क्लिअर होऊन जाते. म्हणजे महाराष्ट्र माहितीचा अधिकार पारित करणारं कितवं राज्य आहे, तर 7वं राज्य आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं. त्यानंतर ते पारित करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, अंमलबजावणी करणारं, तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतर माहितीचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य जर विचारलं तर राजस्थान आहे. त्यानंतर माहितीच्या अधिकारासंबंधी ऑनलाईन अर्जाची सोय करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे आणि दुसरं आहे दिल्ली. त्यानंतर माहितीचा अधिकार कायदा लागू करणारा पहिला देश जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला स्वीडन. 1766मध्ये भारत आहे 71वा. पहा तुम्ही काय काय लक्षात ठेवलं. महाराष्ट्र माहितीचा अधिकार पारित करणारं 7वं राज्य ठरलं होतं. त्यानंतर पारित करणारं पहिलं राज्य विचारलं माहितीचा अधिकार, तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. माहितीचा अधिकार पारित करणारं पहिलं राज्य तामिळनाडू. त्यानंतर माहितीचा अधिकार लागू करणारं पहिलं राज्य जर म्हटलं लागू करणारं तर ते राजस्थान येते. त्यानंतर ऑनलाईन अर्जाची सोय करणारं पहिलं राज्य म्हटलं तर महाराष्ट्र येते. आणि माहितीचा अधिकार लागू करणारा पहिला देश जर म्हटला तर तो आहे स्वीडन. म्हणजे तुमचे 4-5ही प्रश्न जर याच्यावर फ्रेम झाले तर इथून तुमचे क्लिअर होऊन जातील. त्यानंतर नेक्स्टमध्ये पाहणार आहे आपण. याच्याला आताच ग्रुप सीची मेन्स झाली होती, ग्रुप सी मेन्स 2023. तर त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की हे क्वेश्चन काही फक्त जिल्हा न्यायालय कोर्टसाठीच नाहीत, ते करंट अफेअर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कामात येणार आहे. वन लायनर सगळ्याच ठिकाणी कामात येणार आहे. तर पहा याच्यामध्ये कलम 1मध्ये काय दिलेलं आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 1मध्ये इंडिया आणि भारत या दोन्ही शब्दांचा परस्पर वापर करण्यात आलेला असून इंडिया म्हणजे भारत हे राज्याचे संघराज्य असेल असे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि याच लाईनवर तो प्रश्न सेट झालेला होता. तर तुम्हाला ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की करंट अफेअर फक्त तुम्हाला याच एक्झाममध्ये साठी नाही तर तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी सुद्धा कामात येणार आहे. तर आर्टिकल 1मध्ये काय दिलेलं आहे, भारत हे राज्यांचे संघराज्य असेल. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आपल्या देशाचं नाव आर्टिकल 1मध्ये आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 कोणाला भेटलेला आहे, तर अभिनेता अशोक सराफ यांना भेटलेला आहे. पहा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 कोणाला भेटला, तर अभिनेते अशोक सराफ यांना भेटलेला आहे. त्यानंतर 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आपण पाहणार आहे, ज्याच्यावर क्वेश्चन फ्रेम होण्याची जास्त शक्यता आहे. 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे. एकदा काय झालं, प्रश्न आला तर इथंच फ्रेम होईल. पहिली गोष्ट लक्षात घ्या, 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट आपण पाहत आहे त्याचं नाव आहे एकदा काय झालं. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला एकदा काय झालं. आणि याचे जे दिग्दर्शक आहेत ते आहेत सलील कुलकर्णी. कोण आहेत, सलील कुलकर्णी. त्यानंतर ते या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जो आहे तो भेटला निखिल महाजन यांना.
आणि त्यांचा जो चित्रपट होता तो चित्रपट होता गोदावरी. आपण इथं 2 गोष्टी इथं लक्षात ठेवल्या ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो की 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला एकदा काय झालं. त्याचे जे दिग्दर्शक आहेत ते आहेत सलील कुलकर्णी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जो आहे तो निखिल महाजन या व्यक्तीला भेटलेला आहे. कशासाठी, तर त्यांचा चित्रपट आहे गोदावरी. आणि नेक्स्ट सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट जो आहे तो नॉन फीचर फिल्म 321 याला देण्यात आलेला आहे. पण आपल्याला जे वरचे 2 इम्पॉर्टंट आहेत तेवढेच लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघू आपण. भारतातली पहिली म्हटलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, पहिलं काही असलं तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. भारतातली पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी मध्य प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यामध्ये, तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. भारतातली पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी मध्य प्रदेश राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर आदित्य L1 हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आदित्य L1 प्रक्षेपण जे केलं होतं आपण ते कधी केलं होतं, तर दिनांक 2 सप्टेंबर 2023ला. ठिकाण आहे श्रीहरिकोटा येथून. सांगा बरं, आदित्य L1 ही जी मोहीम आहे ती कशासाठी आहे, तर आदित्य L1 ही जी मोहीम आहे ती सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपण पाठवलेली होती. पुढे बघू आपण आता. केरळमधील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI शाळा तिरुअनंतपुरममध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. केरळमध्ये पहिली कृत्रिम म्हणजे AI शाळा जी आहे ती तिरुअनंतपुरममध्ये सुरू करण्यात आली. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिचं उद्घाटन करण्यात आलं. तर फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं की पहिली जे AI शाळा आहे ते कुठं उभारण्यात आली केरळमध्ये, तर तिरुअनंतपुरम येथे. त्यानंतर गोव्यामध्ये भारतातला पहिला ग्राम जैवविविधता ॲटलास तयार करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. गोव्यामध्ये भारतातला पहिला ग्राम जैवविविधता ॲटलास. त्यानंतर मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील साची हे जागतिक वारसा स्थळ भारतातलं पहिलं सौर शहर ठरलेलं आहे. कोणतं, मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातलं साची हे जागतिक वारसा स्थळ भारतातलं पहिलं सौर शहर ठरलेलं आहे. कोणतं, साची नावाचं. त्यानंतर नेक्स्ट हे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे खूप मेन आहे की मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील साची हे जागतिक वारसा स्थळ भारतातलं पहिलं सौर शहर ठरलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रधानमंत्री जनधन योजना याला 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. योजनेची सुरुवात आपल्याला आता पण विचारतात, खूपदा प्रश्न आलेले आहेत की 28 ऑगस्ट 2014ला या योजनेची सुरुवात झालेली होती. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरुवात झाली होती, 28 ऑगस्ट 2014. ही डेट तुम्हाला लक्षातच ठेवायची आहे, हे खूपदा विचारलेली आहे बरं. त्यानंतर नेक्स्ट मोफत IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते राज्य आहे गोवा. खूप पहिलं राज्य म्हटलं तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. मोफत IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते आहे गोवा. त्यानंतर आधार लिंक्ड जन्मनोंदणी सुरू करणारं जे राज्य आहे ते कोणतं आहे, तर ते आहे नागालँड. तर इथं गोवा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन उपचार देणारं पहिलं फ्रीमध्ये, तर ते गोवा राज्य आहे. त्यानंतर जनधन योजनेची जी सुरुवात आहे ती 28 ऑगस्ट 2014ला झालेली आहे. त्यानंतर अजून इम्पॉर्टंट न्यूज, मध्य प्रदेश सरकारद्वारे महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे, तर 35% आरक्षण देण्यात आलेलं आहे. कोणत्या राज्याकडून, मध्य प्रदेश सरकारकडून. मध्य प्रदेश सरकारद्वारे महिलांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण आहे, तर 35% आरक्षण देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट न्यूज आता आपण पाहणार आहे. थोडं फास्ट होत असेल परंतु कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त न्यूज तुमच्या कानावर पडल्या तर खूप चांगलं राहील, त्याच्यासाठी आपण एक घेत आहे. त्यानंतर नेक्स्ट गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर राजस्थान आहे. आता गिग कामगार म्हणजे कोणते, तर तुम्ही पाहिलं असेल झोमॅटो हे डिलिव्हरी बॉय वगैरे असतात त्यांना गिग कामगार असं म्हणतात. तर गिग कामगार जे आहेत त्यांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते आहे राजस्थान. त्यानंतर 4 धावपट्ट्या असणारं भारतातलं पहिलं विमानतळ कुठं आहे, असा जर प्रश्न आला तर ते दिल्ली येथे आहे. तर प्रश्न तर फ्रेम होणार नाही तसा, पण लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट आता याच्यावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो. फिफा महिला विश्वचषक 2023 विजेतेपद स्पेननं जिंकलेलं आहे, उपविजेतेपद इंग्लंडनं जिंकलेलं आहे आणि स्पर्धेचं जे ठिकाण आहे ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेलं होतं. पुन्हा आपण एक वेळ बघू की फिफा महिला विश्वचषक 2023 विजेता देश आहे स्पेन आणि उपविजेता आहे इंग्लंड. त्यानंतर नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला लोकमान्य टिळक पुरस्कार, यांना एक न्यूज तर तुम्हाला इथंच लक्षात ठेवली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला कोणता पुरस्कार आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार यांना भेटलेला आहे आणि त्याची जी रक्कम आहे त्यांनी नमामि गंगे या योजनेस अर्पण केलेली आहे. त्यानंतर आता काही महत्त्वाचे पुस्तकं जे आहेत ते आपण पाहणार आहे. पहिलं पुस्तक आहे थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ॲटोबायोग्राफी. हे पुस्तक आहे TN सेशन यांचं. कोणाचं आहे, TN सेशन यांचं. पुन्हा वाचतो मी.
थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ॲटोबायोग्राफी हे जे पुस्तक आहे हे TN सेशन यांचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे पुस्तक पाहणार आहे आपण ते बा हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा. हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा, गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांचं हे पुस्तक आहे. पहिलं पुस्तक पाहिलं आपण थ्रू द ब्रोकन ग्लास अँड ॲटोबायोग्राफी, हे पुस्तक TN सेशन यांचं आहे. त्यानंतर हेरिटेज ट्रीज ऑफ गोवा हे पुस्तक गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांचं आहे. त्यानंतर फायर ऑन द गंगाज, लाईफ अमॉंग द डेड इन बनारस हे पुस्तक जे आहे ते राधिका अय्यंगार यांचं आहे. फायर ऑन द गंगाज, लाईफ अमॉंग द डेड इन द बनारस, राधिका अय्यंगार यांचं पुस्तक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुस्तक अजय टू योगी आदित्यनाथ, शांतनू गुप्ता यांचं पुस्तक आहे. अजय टू योगी आदित्यनाथ पुस्तक आहे शांतनू गुप्ता यांचं. त्यानंतर नेक्स्ट राज्यसभेचे सभापती राज्यसभेचे सभापतीपद भूषवणाऱ्या नागालँडमधील पहिली महिला सदस्य कोण? तर फोंग्यांग कोनॅक. म्हणजे राज्यसभेवर निवडून येणाऱ्या पहिल्या जे महिला आहेत त्या कोण आहेत? नागालँडमधल्या फोंग्यांग कोनॅक हे आहेत. यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फोंग्यांग कोनॅक या 2022मध्ये नागालँडमधून राज्यसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या खालची न्यूज पण अशीच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, पण हे लक्षात ठेवा तुम्ही, राज्यसभेवर निवडून आलेले आहेत त्यांचं नाव आहे नागालँडमधून फोंग्यांग कोनॅक. ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे नवीन पटनायक. हे 23 जुलै 2023 रोजी 23 वर्ष आणि 139 दिवसाच्या कार्यकाळासह भारतातील द्वितीय सर्वात जास्त काळ सेवा देणारे मुख्यमंत्री बनलेले आहेत, 2 नंबरच्या. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडलेला आहे. तर द्वितीय नंबर म्हटलं तर आपल्याला एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण आपल्याला 1 नंबरचं लक्षातच ठेवायचं आहे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद राहण्याचा विक्रम सिक्कीमच्या पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. तर आपल्याला मेन लक्षात ठेवायचं आहे, पवन कुमार चामलिंग सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर लागलेले आहेत. त्यांचं 24 वर्ष आणि 166 दिवस सिक्कीमचे मुख्यमंत्री पदावर ते होते. तर त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट न्यूज आता आपल्या समोर आहे. तर न्यूज तुम्ही लक्षातच ठेवा. आता केरळ विधानसभेत केरळचे जे नामकरण, केरळ राज्याचं जे नामकरण आहे ते केरळम करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आधी नाव होतं केरळ, आता ते नाव राहणार आहे केरळम, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या आर्टिकलनं होऊ शकते? तर आर्टिकल आहे 3, आपल्या राज्यघटनेतला आर्टिकल 3. याला कंबाईनमध्ये प्रश्न याच्यावर आलेला आहे, राज्यसेवेतही आलेला आहे आणि तुम्हाला आताही विचारू शकता. तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे की केरळ आपल्या राज्याचं नाव बदलत आहे. केरळचं नाव बदलून ते काय करत आहेत? केरळम करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट अबुधाबीमध्ये IIT दिल्ली कॅम्पसच्या स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. तर IIT दिल्ली जे कॅम्पस आहे तो कुठे स्थापन करणार आहे? तर अबुधाबीमध्ये करणार आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता हेनले पासपोर्ट निर्देशांक, इथूनच तुम्हाला पूर्ण गोष्टी क्लिअर होऊन जातील. हेनले पासपोर्ट निर्देशांक जुलै 2023, याच्यामध्ये सर्वात शक्तिशाली पासपोर्ट फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सिंगापूरचा आहे. आणि सगळ्यात कमकुवत पासपोर्ट जर म्हटलं, पासपोर्ट विचारतील तर नाही, पण विचारलाच लक्षात ठेवायचं अफगाणिस्तानच आहे. ठीक आहे, तर अफगाणिस्तान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात स्ट्रॉंग पासपोर्ट जो आहे तो सिंगापूर आणि जपान या 2 देशांमध्ये खूप शर्यत असतात. काही दिवस झाले की जपान येते, काही दिवस झाले की सिंगापूर येते. ते दोन्ही देश तुम्हाला लक्षात ठेवा, कधी सिंगापूर असते तर कधी जपान असते. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, ही जी लाईन आहे ना, नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सुमन बेरी. याच्यावरही कंबाईनला प्रश्न आलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की हे जे करंट अफेअर आहे हे कंबाईन, राज्यसेवा, सरळ सेवा या सर्व गोष्टीसाठी इम्पॉर्टंट आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुमन बेरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, याची स्थापना 1928मध्ये झालेली आहे. आपण याला काय म्हणतो? BCCI. काय म्हणतो आपण याला? BCCI. तर BCCIचा अध्यक्ष जर विचारला तुम्हाला तर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, रॉजर बिन्नी आहेत. कोण आहेत? रॉजर बिन्नी. BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी आहेत. याच्या आधी सौरव गांगुली होते, आता रॉजर बिन्नी आहेत. त्याच्यासाठी आपण ही न्यूज घेतली की BCCIचे जर अध्यक्ष तुम्हाला विचारले तर ते आहेत रॉजर बिन्नी. आणि सचिव जे आहेत ते सचिव आहेत जय शहा. कोण आहेत सचिव? जय शहा. या जय शहावर पुढे एक न्यूज आहे, त्याच्यामुळे जय शहा तुम्ही लक्षात ठेवा. हे BCCIचे अध्यक्ष, म्हणजे अध्यक्ष जे आहेत ते रॉजर बिन्नी आहेत BCCIचे, आणि सचिव जे आहेत ते जय शहा हे आहेत. पुढे पाहणार आहेत आपण. ही न्यूज आपण पाहिलेली आहे, पुन्हा आपण एकदा पाहून घेऊ की लेखिका होत्या आपल्या भारतीय वंशाच्या, नाव आहे त्यांचं नंदिनी दास. यांना 2023चा ब्रिटिश अकॅडमी बुक पुरस्कार भेटलेला आहे. तो कोणत्या पुस्तकासाठी तो भेटला? तर त्यांचं पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं, कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. कोणाला? ब्रिटिश अकॅडमी बुक पुरस्कार कोणाला भेटला? नंदिनी दास यांना भेटलेला आहे, भारतीय वंशाच्या आहेत. कोणत्या पुस्तकासाठी? तर कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी त्यांना भेटलेला आहे. नेक्स्ट
अलीकडेच बिहार राज्याच्या विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50%वरून किती टक्के करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. तर बिहारमध्ये आरक्षण जे आहे ते 50% होतं, पण आता ते आरक्षण 50%वरून त्यांनी 75% करण्याचं ठरवलेलं आहे. तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या राज्यानं त्यांचं जे आरक्षण आहे, त्यांच्या राज्यातलं आरक्षण 50%वरून 75% करण्याचं ठरवलेलं आहे. तर त्याचं उत्तर असलं पाहिजे बिहार. कोणतं? बिहार. तर हे लक्षात ठेवा, बिहारनं काय केलं, त्यांचं जे आरक्षण आहे ते 50%वरून 75% करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. पुढे जाऊ आपण. जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? तर 24 मार्चला असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? 24 मार्चला असतो. नेक्स्ट, आता हे पण न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. हे आपल्याला जे 2 समित्या आहेत, ही समित्या विचारू शकतात. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती. न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती कशासाठी आहे? तर मराठा कुणबी जात प्रमाणपत्र याच्याशी संबंधित आहे. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र याच्याशी संबंधित कोणती समिती आहे, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती. त्यानंतर नेक्स्ट, मराठा आरक्षणाबाबत सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासंबंधित समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मराठा आरक्षणाबाबत सरकारला कायदेशीर सल्ला देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आणि मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याशी संबंधित कोणती समिती आहे? तर संदीप शिंदे समिती आहे. या दोन्ही समिती तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे खूप न्यूजमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहे, वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोणता ठरला? तर तो ठरलेला आहे मोहम्मद शमी. कोण? मोहम्मद शमी ठरलेला आहे. तर खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. वन डे विश्वचषकात 7 विकेट घेणारा पहिला भारतीय म्हटलं तर प्रश्न येतेच, पहिला भारतीय गोलंदाज कोण आहे? मोहम्मद शमी हे आहेत. येते म्हणजे दाट शक्यता असते की प्रश्न येणार म्हणून. त्यानंतर नेक्स्ट पुन्हा इम्पॉर्टंट न्यूज, मेसी यंदाचा टाईम ॲथलेटिक ऑफ द इयर, म्हणजे मेसीला पुरस्कार भेटलेला आहे टाईम ॲथलेटिक ऑफ द इयर. हा पुरस्कार मेसीला भेटलेला आहे. आणि प्रथमतः असं झालं की अमेरिकेबाहेरील खेळाडूला हा पुरस्कार भेटलेला आहे. म्हणून हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की फर्स्ट टाईम अशी कंडिशन झाली की अमेरिकेच्या बाहेरच्या लोकांना, म्हणजे अमेरिकेबाहेरील व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला. तर या पुरस्काराचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टाईम ॲथलेटिक ऑफ द इयर. कोणाला भेटला? तर लिओनल मेसी. आणि कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर हे गोष्टी तुम्ही क्लिअर लक्षात ठेवू द्या. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, आता हे काही महत्त्वाचे दिवस आहेत. हे महत्त्वाचे दिवस फक्त तुम्ही लक्षात ठेवा. संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला असतो. संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला असतो. इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण जे संविधान स्वीकारलं, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलं. तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही कंबाईनचा पेपर काढून पहा. मागच्याच कंबाईनच्या पेपरला याच्यावर क्वेश्चन आहे. एक वेळ नाही, 3-4 वेळ क्वेश्चन आलेले आहेत. आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू झालं. म्हणजे संविधान स्वीकारलं कधी आणि संविधान लागू झालं कधी, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहे. आपल्याला 4-5 क्वेश्चन इथूनच भेटलेले आहेत एक्झामसाठी. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की संविधान दिवस कधी असतो? 26 नोव्हेंबरला असतो. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकारलं. हे तारीख विचारतात की संविधान स्वीकारलं कधी, तर संविधान स्वीकारलं आपण 26 नोव्हेंबर 1949ला. म्हणून आपण संविधान दिन 26 नोव्हेंबर सेलिब्रेट करतो. पण ओरिजिनलमध्ये संविधान लागू कधीपासून झालं? तर संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 पासून. या 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या. 3 गोष्टी म्हणजे 3 प्रश्न तुमचे इथून फिक्स झाले जर आले तर. त्याच्यानंतर भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण किती दिवस लागले, असा जर प्रश्न आला, असा प्रश्न आलेला आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. आता काही ठिकाणी 18, काही ठिकाणी 17. ठीक आहे, तर जे ऑप्शनमध्ये असलं त्याच्यानुसार जात असतात. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधी लागलेला आहे. तर या 2 गोष्टी तुम्हाला, म्हणजे 4-5 गोष्टी तुम्हाला क्लिअर लक्षात राहू द्या. याच्यामधलं कोणत्याही लाईनवर तुम्हाला प्रश्न सेट होऊ शकतो. संविधान दिवस 26 नोव्हेंबर, संविधान स्वीकारलं कधी? तर 26 नोव्हेंबर 1949ला. संविधान लागू कधी झालं? 26 जानेवारी 1950ला. आणि संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो? तर 2 डिसेंबरला असतो. एवढा काही इम्पॉर्टंट नाही. राष्ट्रीय दुग्ध दिवस 26 नोव्हेंबर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस 2 डिसेंबरला. पण मेन गोष्ट आपल्याला संविधान दिवसच लक्षात ठेवायची होती. संविधान दिन 26 नोव्हेंबर. पुढे जाऊ आपण. जागतिक मृदा दिवस कधी असतो? तर जागतिक मृदा दिवस हा 5 डिसेंबरला असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि थीम लक्षात ठेवायचा 2023ची, माती आणि पाणी जीवनाचा स्रोत. पुन्हा एक वेळ पाहू आपण की जागतिक मृदा दिवस जो आहे तो कधी असतो? 5 डिसेंबरला असतो. आणि थीम जी आहे 2023ची ती होती माती आणि पाणी जीवनाचा स्रोत. तर 5 डिसेंबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जागतिक मृदा दिवस. पुढे जाऊ आपण. सशस्त्र सेना ध्वज दिन कधी असतो?
तर सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबरला असतो. तो आला तर आला प्रश्न, नाहीतर काही एवढं इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात ठेवा सशस्त्र सेना ध्वज दिन 7 डिसेंबरला असतो. त्यानंतर गोवा मुक्ती दिवस कधी असतो, तर 19 डिसेंबरला असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गोवा मुक्ती दिवस कधी असतो, 19 डिसेंबरला असतो. कारण की शेवटपर्यंत गोव्यावर कोणाचं राज्य होतं, पोर्तुगीजांचं राज्य होतं. तर लक्षात ठेवायचं तुम्ही, गोवा मुक्ती दिवस 19 डिसेंबरला असतो. त्यानंतर अंटार्क्टिका दिवस 1 डिसेंबरला असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अंटार्क्टिका दिवस जो आहे तो कधी असतो, 1 डिसेंबर अंटार्क्टिका दिवस असतो. अजून 1 डिसेंबरला काय असते हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर नेक्स्ट नागालँड स्थापना दिवस. नागालँडची स्थापना 1 डिसेंबर 1963 झाली होती. तर नागालँड स्थापना दिवस आपण यावर्षी सेलिब्रेट करत आहे, 1 डिसेंबरला असतो. आणि राजधानी जी आहे नागालँडची ती कोहिमा ही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नागालँड स्थापना दिवस 1 डिसेंबर 1963ला नागालँडची स्थापना झाली आणि राजधानी आहे कोहिमा. नेक्स्ट भारतीय नौदल दिवस असतो 4 डिसेंबरला. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, प्रश्न तर काही मुश्किल येणार म्हणून. भारतीय नौदल दिवस 4 डिसेंबरला असतो. पुढे बघू आपण जागतिक एड्स दिवस. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जागतिक एड्स दिन जो आहे तो 1 डिसेंबरला असतो, हे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. जागतिक एड्स दिन कधी असतो, तर 1 डिसेंबरला असतो. त्यानंतर पुढे पाहणार आहे आपण मानव अधिकार दिवस 10 डिसेंबरला असतो. मानव अधिकार दिवस कधी असतो, तर 10 डिसेंबरला असतो. पुढे बघू आपण युनिसेफ स्थापना दिवस 11 डिसेंबर. युनिसेफ स्थापना दिवस कधी असतो, 11 डिसेंबरला असतो. त्यानंतर भारत बांगलादेश मैत्री दिवस कधी असतो, 6 डिसेंबरला असतो. भारत बांगलादेश मैत्री दिवस कधी असतो, 6 डिसेंबरला असतो. त्यानंतर विजय दिवस कधी आहे, 16 डिसेंबरला आहे विजय दिवस. तर 1971च्या युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी भारतानं काय केलं होतं, 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला होता. तर विजय दिवस आपला 16 डिसेंबर आहे. 1971च्या युद्धात पाकिस्तानवर आपण विजय मिळवला होता, तेव्हा आपण विजय दिवस सेलिब्रेट केला होता 16 डिसेंबर. पुढे जाऊ आपण वीर बाल दिवस. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण की आपण नुकतंच सेलिब्रेट करणं सुरू केलं. तर वीर बाल दिवस कधी असतो, तर 26 डिसेंबरला असतो. ते तो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वीर बाल दिवस कधीपासून सेलिब्रेट करत आहे आपण, 26 डिसेंबरला करत आहे. त्यानंतर सुशासन दिन हे लक्षात ठेवायचं आहे, 25 डिसेंबरला असतो सुशासन दिन. दरवर्षी 25 डिसेंबर आलं की आपण सुशासन दिन सेलिब्रेट करत असतो. तर या दिवशी जे आहे ते भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी केली जाते आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानंच आपण 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून सेलिब्रेट करत आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असते त्या दिवशी. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, फक्त हायलाईट तुम्ही लक्षात ठेवा की सावित्री जिंदाल ज्या आहेत त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनलेल्या आहेत. कोण, सावित्री जिंदाल. भारतातील सर्वात श्रीमंत महिला जर विचारल्या तर ते आहेत सावित्री जिंदाल, ज्या OP जिंदाल समूहाच्या अध्यक्षा आहेत. कोणत्या, OP जिंदाल समूहाच्या अध्यक्षा. त्यानंतर नेक्स्ट भ्रष्टाचारामध्ये पहा महाराष्ट्र अव्वल आहे. हे असं चांगलं नाही आहे, पण भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे, पंतप्रधानाची तेजसमधून भरारी. तेजस नावाचं जे विमान आहे त्याच्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दलाचा पोशाख परिधान करून स्वदेशी बनावटीचं तेजस विमान जे आहे आपलं लढाऊ विमान, त्याच्यामधून जवळपास 45 मिनटं भरारी घेतली. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात ठेवा ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले ज्यांनी तेजसमधून भरारी घेतली. तेजस नावाचं आपलं भारतीय बनावटीचं विमान आहे. पुढे बघू आपण आयुकाच्या संचालकपदी प्राध्यापक R. श्री आनंद यांची नियुक्ती. आयुकाच्या संचालकपदी प्राध्यापक R. श्री आनंद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज जे मेन आहे, देशात महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आणि सर्वात जास्त महिलांवर अत्याचार जे होतात ते कोणत्या राज्यामध्ये होतात, तर उत्तर प्रदेशामध्ये होतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देशात महिलांवरील अत्याचारामध्ये सर्वात अग्रणी राज्य कोणतं आहे, तर ते उत्तर प्रदेश हे आहे. पुढे जाऊ आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली. पहा, राज्य मागासवर्गाच्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, सुनील शुक्रे यांचं नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच्या आधी आनंद निरगुडे हे होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते, आनंद निरगुडे. आता त्यांच्या जागी सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, सुनील शुक्रे हे आहेत. पुढे जाऊ आपण महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह येरवडा पुणे येथे. महिला कैद्यांसाठी प्रश्न असा येईल की महिला कैद्यांसाठी देशातलं पहिलं खुले कारागृह कोठे उभारण्यात आलं किंवा कोठे तयार करण्यात आलं किंवा कोठे आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे येरवडा पुणे. ठीक आहे, पुण्यामध्ये आहे हे. तर महिला कैद्यांसाठी देशातलं पहिलं खुलं कारागृह कुठं आहे, तर येरवडा पुणे येथे आहे. चला नेक्स्ट, कृष्णात खोत यांच्या रिंगाणाला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे की कृष्णात खोत यांचं रिंगाणा जे आहे त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे.
आणि प्रकाश पर्येकर हे तुम्हाला इथं बाजूला दिसतात, हे कृष्णात खोत आहेत. हे प्रकाश पर्येकर जे आहेत यांच्या कोकणी भाषेतील वर्सल नावाचं जे कथासंग्रहालाही पुरस्कार भेटलेला आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, मराठीतील कादंबरीकार आहेत हे कृष्णात खोत. यांच्या रिंगाणा या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. ठीक आहे. तर ही कादंबरी आहे रिंगाणा नावाची, कृष्णात खोत यांची. तर त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा. पुढे जाऊ आपण. डॉक्टर सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव आहे डॉक्टर सादिका नवाब यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर सहर डॉक्टर सादिका नवाब यांना सहर यांच्या राजदेव की अमरई या उर्दू भाषेतील कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला? डॉक्टर सादिका नवाब यांना पण सहर यांच्या राजदेव की अमरई या उर्दू भाषेतील कादंबरीला देण्यात आला. आणि मराठी भाषेतील जर तुम्हाला विचारलं तर कृष्णात खोत, ठीक आहे, यांच्या कोणत्या कादंबरीला देण्यात आलेला आहे? रिंगाणा नावाची कादंबरी आहे, त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे. पुढे जाऊ आपण. दादासाहेब फाळके पुरस्कार. याच्यामध्ये हा भारतातील चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान आहे, म्हणून आपल्याला हे महत्त्वाचं आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराबद्दल पाहू आपण की अलीकडील दादासाहेब फाळके पुरस्कार जो भेटला त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिदा रेहमान यांना भेटला. हा 2021चा आहे. सॉरी, मी मगाशी 2023 बोललो होतो, तर 2021चा आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटला? तो वहिदा रेहमान यांना भेटला. याच्या आधी 52वा जो होता तो आशा पारेख यांना भेटला होता. आणि प्रथम लक्षात ठेवा 1969मध्ये देविका राणी यांना भेटलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट संजय आवटेंना महात्मा फुले समता पुरस्कार देण्यात आला. बस एवढंच लक्षात ठेवा. महात्मा फुले समता पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर संजय अवाटेंना देण्यात आलेला आहे. त्यानंतर बुकर पुरस्कार 2023 खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता बुकर पुरस्कार 2023 आयरिश लेखक आहेत, त्यांचं नाव लक्षात ठेवा तुम्ही, पॉल लिंच. इथून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर लक्षात ठेवायच्या आहेत. बरं, याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. बुकर पुरस्कार 2023 आयरिश लेखक आहेत, नाव आहे त्यांचं पॉल लिंच. त्यांच्या प्रॉफेट सॉन्ग, कोणतं? प्रॉफेट सॉन्ग या कादंबरी आहे त्यांची, ते लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बुकर पुरस्कार 2023नं सन्मानित करण्यात आलं. आपण पुन्हा वाचूया कारण की खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. बुकर पुरस्कार 2023 कोणाला भेटलं? तर आयरिश लेखक आहेत, नाव आहे त्यांचं पॉल लिंच. आणि त्यांच्या प्रॉफेट सॉन्ग या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पहा, आता तुमच्यासमोर आहेत पॉल लिंच हा पुरस्कार जिंकणारे 5वे आयरिश लेखक ठरले. कितवे? 5वे आयरिश लेखक ठरलेले आहेत पॉल लिंच. तर हे आयरिश आहेत आणि हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. बुकर पुरस्कार भेटला आणि त्यांची जी कादंबरी आहे ती कादंबरी आहे प्रॉफेट सॉन्ग. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, पॉल लिंच बुकर पुरस्कार मानकरी 2023चे 5वे आयरिश ठरलेले आहेत. पुढे पाहू आपण. नेक्स्ट न्यूज आहे आपली की पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023. आता पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 जो पुरस्कार भेटला तो भेटलेला आहे दिया मिर्झा यांना भेटलेला आहे. कोणाला? दिया मिर्झा यांना भेटलेला आहे. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 याची नुकतीच घोषणा झाली असून दिया मिर्झा यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. तर या दिया मिर्झा आहेत, यांना पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार भेटला दिया मिर्झाला. हे 2023साठी आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आलिया भट्ट यांना 2021मध्ये पेटा इंडियाचा पुरस्कार भेटला होता. आणि 2022मध्ये सोनाक्षी सिन्हा यांना पेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटला होता. तर 21मध्ये आलिया भट्टला, 22मध्ये सोनाक्षी सिन्हाला आणि 2023मध्ये पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर कोण आहे? तर त्या आहेत, यांचं नाव आहे दिया मिर्झा. कोण आहेत? दिया मिर्झा. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आला प्रश्न तर दिया मिर्झावरच फ्रेम होईल. पुढे पाहू आपण. स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटला? तर आपण पाहिलं होतं जे BCCI याचे अध्यक्ष पाहिले होते आपण, कोण होते? रॉजर बिन्नी. आणि सचिव जे होते ते जय शहा होते. तर जे जय शहा आहेत BCCIचे सचिव, त्यांना स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे. जय शहाला 2023 सालासाठी स्पोर्ट बिझनेस लीडर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आपण नेक्स्ट पाहणार आहे हॉकी स्टार अवॉर्ड 2023. तर भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंगने हॉकी स्टार अवॉर्ड 2023मध्ये पुरुषांचा प्लेयर ऑफ द इयर हा प्रतिष्ठित खिताब जिंकला. म्हणजे हॉकी स्टार अवॉर्ड 2023 प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटला? तर हार्दिक सिंग यांना भेटलेला आहे. नेक्स्ट सर्वात मेन न्यूज, मोहम्मद शमी 2023 खूप न्यूजमध्ये होते. मोहम्मद शमी यांना 2023चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर 26 खेळाडूंच्या
यंदाच्या वर्षी अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोहम्मद शमी यांना 2023चा अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे पाहू आपण बेरेनबाईम अवाद यांना इंदिरा गांधी पुरस्कार भेटलेला आहे. तर शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार यंदा डॅनियल बेरेनबाईम आणि अली अबू अवाद यांना संयुक्तपणे जाहीर झाला. हे जे 2 व्यक्ती आहेत, ठीक आहे, त्या 2 व्यक्तींना संयुक्तपणे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं बेरेनबाईम आणि अवाद यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, याच्यामध्ये पहा 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार. तर हा भेटलेला आहे सुकृता पॉल कुमार यांना 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तर हे खूप म्हणजे नाव लक्षात ठेवा तुम्ही की 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर सुकृता पॉल कुमार यांना देण्यात आलेला. कितवा आहे तो? 6वा आहे. आणि सुकृता पॉल कुमार यांना त्यांच्या मीठ आणि मिरपूड निवडक कविता या पुस्तकासाठी 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. पुन्हा एकदा पाहू आपण की 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार कोणाला भेटला, तर उत्तर आलं पाहिजे आपलं सुकृता पॉल. कितवा आहे? 6वा आहे. कशासाठी भेटला, तर त्यांच्या मीठ आणि मिरपूड या निवडक कविता पुस्तकासाठी त्यांना 6वा रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार भेटलेला आहे. कोणाला? सुकृता पॉल यांना. नेक्स्ट निखिल डे यांना USA सरकारने 2023 इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन म्हणून घोषित केले. पहा याच्यावर प्रश्न येऊ शकते. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतीय सामाजिक कार्यकर्ते आहे ते निखिल डे यांना 2023साठी अमेरिकन सरकारनं काय केलं, तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन म्हणून सन्मानित केलेलं आहे. तर लक्षात ठेवा, पुन्हा एकदा वाचतोय न्यूज. निखिल डे यांना US सरकारने 2023 इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन म्हणून घोषित केलेलं आहे. कोणं? तर अमेरिकन सरकारनं. कोणाला? निखिल डेला. काय म्हणून घोषित केलं, तर इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निखिल डे. चला, सर्वात प्रदूषित शहरामध्ये दिल्ली टॉपर आहे. तर दिल्ली ऑलवेज टॉपर असते, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सर्वात प्रदूषित शहरामध्ये दिल्ली टॉपर. पुढे जाऊ आपण COP28 आपण पाहिलं होतं. COP28 कुठं होणार आहे, तर ते होणार आहे दुबईत UAE मध्ये. COP28 परिषद होणार आहे कुठं? दुबई UAE मध्ये. पुढे जाऊ आपण 2023 हे सर्वात उष्ण वर्ष जागतिक हवामान परिषदेने सांगितलं की 2023 हे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे. पुढे जाऊ आपण सूर्यकिरण लष्करी सराव कोणत्या कोणत्या देशामध्ये झाला, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सूर्यकिरण फक्त 2 देशाचे नाव लक्षात ठेवा तुम्ही. सूर्यकिरण जो लष्करी सराव आहे तो कोणाकोणामध्ये? भारत आणि नेपाळमध्ये. सूर्यकिरण कोणामध्ये आहे? भारत आणि नेपाळमध्ये हा लष्करी सराव आहे. पुढे जाऊ आपण विम्बेक्स नावाचा संयुक्त लष्करी सराव आहे. विम्बेक्स कोणाकोणामध्ये होतो तर विम्बेक्स व्हिएतनाम आणि भारतामध्ये होतो. कोणामध्ये? व्हिएतनाम आणि भारत. विम्बेक्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आता नुकतेच प्रजासत्ताक दिनासाठी फ्रान्सचे जे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे, पण आता ते येतील. तुम्ही लक्षात ठेवा की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांना आपण प्रजासत्ताक दिनासाठी आमंत्रित केलेलं आहे 2024च्या. पुढे पाहू आपण नेक्स्ट 7 आश्चर्य पाहत आहे आपण आता जगामधले. 7 आश्चर्यामध्ये आता लेटेस्ट 8वं आश्चर्य आलं म्हणून आपण ही न्यूज पाहणार आहे. 7 आश्चर्यामध्ये लक्षात ठेवा ताजमहल आहे आग्रा भारतामधलं. ग्रेट वॉल ऑफ चायना चीनमधला आहे. त्यानंतर क्राइस्ट द रिडमीर स्टॅच्यू रिओ दी जेनेरो इथला आहे. माचू पिचू पेरूमधला आहे. चिचेन इत्जा युकाटन प्रायद्वीप मेक्सिकोमधला आहे. रोमन कोलोसियम रोमचा आहे आणि पेट्रा जॉर्डन. तर याच्यामध्ये एक तुम्ही लक्षात ठेवा की आता जगातील 7 आश्चर्य होते, आता एक 8वं आश्चर्य याच्यामध्ये आलेलं आहे. अंगोकार वाट मंदिर जगातलं 8वं आश्चर्य म्हणून घोषित. कोणतं? अंगोकार वाट. हे विचारू शकते मग जगातलं 8वं आश्चर्य कोणतं ठरलं, तर ते आहे अंगोकार वाट नावाचं मंदिर. कोणतं? अंगकोर वाट मंदिर हे जगातलं 8वं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलं. तर बा अंकोर वाट किंवा अंगकोर वाट हे अंकोर वाट कंबोडिया येथील राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले 12व्या शतकातील मंदिर आहे. कुठे आहे? कंबोडियामध्ये आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्ही अंगकोर वाट मंदिर जगातलं 8वं आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊ आपण नेक्स्ट सारंगदेव WHOचे क्षयरोग सल्लागार झालेले आहेत. तर WHOचे क्षयरोग सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर सारंगदेव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आपण जागतिक साखर क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी 2024साठी भारताकडे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पहा जागतिक साखर क्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी 2024साठी भारताकडे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद आहे. आता ते आपल्याला लक्षात ठेवायचं. 2024मध्ये आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? भारताकडे. पुढे जाऊ आपण महत्त्वाची न्यूज आहे. युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत कशाचा समावेश करण्यात आला, तर गरब्याचा समावेश करण्यात आला. पुन्हा आपण पाहू
की युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत कशाचा समावेश करण्यात आला, तर गरब्याचा समावेश करण्यात आला. युनेस्कोने गुजरातच्या पारंपरिक जो गरबा नृत्य आहे त्याचा अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यास मान्यता दिलेली आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही की गरबा हे जे नृत्य आहे हे गुजरातचं आहे आणि युनेस्कोनं काय केलं, या गरबा नृत्याला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हा डान्स लक्षात ठेवायचा आहे गरबा नावाचा. ठीक आहे, गरबा नृत्य युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला, कोणत्या पण अमूर्त. नेक्स्ट न्यूज, नरेंद्र मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. 76% जवळपास त्यांना रेटिंग भेटलेली आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी म्हणून नरेंद्र मोदी 1 नंबरवर आहेत. नरेंद्र मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला नेक्स्ट, जगातील प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन यांचा समावेश. तसेच फोर्ब्सच्या जगातील 100 प्रभावी महिलांमध्ये भारतातील 4 आहेत. त्यांच्यामध्ये निर्मला सीतारामन आहेत, रोशनी नाडार आहेत, सोमा मंडल आहेत आणि किरण मुजुमदार शॉ आहेत. या तुम्हाला लक्षात ठेवायचं. कोण कोण? निर्मला सीतारामन, रोशनी नाडार, सोमा मंडल आणि किरण मुजुमदार शॉ. प्रश्न येणार नाही, पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट, काही महत्त्वाची पुस्तकं आता आपण याच्यामध्ये पाहणार आहे. पहिलं पुस्तक आपल्यासमोर आहे सिटीजन अँड सोसायटी. पुस्तक आहे हमीद अन्सारी यांचं. कोणतं? सिटीजन अँड सोसायटी पुस्तक आहे हमीद अन्सारी यांचं. द इसेन्शियल आंबेडकर पुस्तक आहे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर. द इसेन्शियल आंबेडकर पुस्तक आहे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर. त्यानंतर छावा, मृत्युंजय, लढत, युगंधर हे पुस्तक आहेत शिवाजी सावंत यांची. छावा, मृत्युंजय, लढत आणि युगंधर ही पुस्तके कोणाची आहेत? शिवाजी सावंत यांची. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट पुस्तक आहे कपिल देव यांचं. स्ट्रेट फ्रॉम द हार्ट पुस्तक आहे कपिल देव यांचं. त्यानंतर शॅडोज ऑफ दूध पुस्तक आहे कपिल सिब्बल यांचं. शॅडोज ऑफ दूध पुस्तक आहे कपिल सिब्बल यांचं. द स्मॉल वंडर पुस्तक आहे दीपा करमारकर यांचं. द स्मॉल वंडर पुस्तक आहे दीपा करमारकर यांचं. आणि याच्यावर प्रश्नही आलेला आहे, खालचं जे पुस्तक आहे ते अँड देन वन डे हे पुस्तक आहे नसरुद्दीन शाह यांचं आत्मचरित्र. याच्यावर कंबाईनला प्रश्नही आलेला आहे, तर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. अँड देन वन डे नसरुद्दीन शाह यांचं आत्मचरित्र आहे. पुढे जाऊ आपण. खुल्लम खुल्ला हे पुस्तक आहे ऋषी कपूर यांचं. लक्षातच ठेवा तुम्ही, खुल्लम खुल्ला हे पुस्तक ऋषी कपूर यांचं आहे. एव्हरी वोट्स काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियन इलेक्शन पुस्तक आहे नवीन चावला यांचं. एव्हरी वोट्स काउंट्स द स्टोरी ऑफ इंडियन इलेक्शन हे पुस्तक आहे नवीन चावला यांचं. 40 इयर्स ऑफ स्पोर्ट्स स्टार 40 स्पोर्ट्स स्टार्स हे पुस्तक जे आहे ते PV सिंधू यांचं पुस्तक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अ सॉन्ग ऑफ इंडिया रस्किन बॉन्ड यांचं पुस्तक आहे. त्यानंतर आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत हे पुस्तक आहे देवेंद्र फडणवीस यांचं. आत्मनिर्भर महाराष्ट्र आत्मनिर्भर भारत पुस्तक आहे देवेंद्र फडणवीस यांचं. रिलेंटलेस पुस्तक आहे यशवंत सिन्हा यांचं आत्मचरित्र आहे रिलेंटलेस. नेक्स्ट पुस्तक आहेत महत्त्वाचे. माझी भिंत हे पुस्तक आहे राजेंद्र दर्डा यांचं. वर्किंग विथ द कॉम्रेड हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. जन राज्यपाल हे पुस्तक आहे भगतसिंह कोश्यारी जे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून होते. ठीक आहे, तर आता हे नाही आहेत. ठीक आहे, यांच्या जागी कोण आहेत तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर शेमलेस हे पुस्तक आहे तस्लिमा नसरीन यांचं. माइंड मास्टर हे पुस्तक आहे विश्वनाथन आनंद यांचं. अवर ओनली होम हे पुस्तक आहे दलाई लामा यांचं. देह वाचवा कारणी डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील. त्यानंतर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट निकी हाले यांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात मेन न्यूज, सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे विश्वविजेता ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्क है ना. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे मिचेल स्टार्क, त्या खेळाडूचं नाव आहे. हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. कोलकाता नावाची जी टीम आहे त्या कोलकात्यानं स्टार्कसाठी 24.75 कोटीची ऐतिहासिक बोली लावून या खेळाडूला खरेदी केलं. तर आपल्याला लक्षात ठेवायचं IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू जर विचारला तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आता मिचेल स्टार्क. कोणत्या देशाचा आहे? ऑस्ट्रेलियाचा आहे आणि हा गोलंदाज आहे. आता कोणत्या टीमने याला विकत घेतलं तर कोलकाता नाईट रायडर यांनी त्याला विकत घेतलेला आहे. किती कोटीला? 24.75 कोटीला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, उत्तर प्रदेश राज्याने नुकतेच आंतरदेशीय मत्स्यपालनात प्रथम क्रमांक पटकावला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे न्यूज पहा. कोराकूट काळा जिरा तांदळाला GI टॅग भेटलेला आहे. ओडिशा राज्यात त्याची लागवड केली जाते. ठीक आहे, तर कोराकूट काळा जिरा तांदळाला GI टॅग देण्यात आलेला आहे. ओडिशा राज्यात याची लागवड केली जाते. त्यानंतर टाईम मासिकाने शेख हसीना यांचा समावेश केलेला आहे. तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपल्याला हे न्यूज खालची लक्षात ठेवायची आहे जे आपण आधी पाहिलेले आहे. पुन्हा पाहू. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. नेक्स्ट पाहू आता आपण महत्त्वाच्या काही न्यूज. भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू आहेत. भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू हे आहेत. आता सर्वात मेन न्यूज जे इथून चालू होतात तेव्हा
रशियाची जी स्पेस एजन्सी आहे तिचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. ठीक आहे, रशियाची जी स्पेस एजन्सी आहे तिचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. भारताची स्पेस एजन्सी आहे इस्रो. अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे नासा, इथं नाना झालं, नासा आहे नासा. त्यानंतर चीनची स्पेस एजन्सी आहे CNSA. आणि जपानची जी स्पेस एजन्सी आहे, इथं JAXA पाहिजे होतं, JAXA. काय JAXA हे आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉसकॉस्मॉस, भारताची स्पेस एजन्सी इस्रो, अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे नासा, चीनची CNSA आणि जपानची JAXA, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज याच्यामध्ये पहा, चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार 2023 कोणाला भेटला, तर विचारू शकता डॉक्टर सोमदत्त सिंग यांना भेटलेला आहे. लक्षात ठेवा, चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार 2023 कोणाला भेटला, डॉक्टर सोमदत्त सिंग. त्यानंतर जातीनिहाय जनगणना करणारा भारतातलं पहिलं राज्य विचारलं तर आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे, बिहार हे आहे. इथून तुम्हाला रिकॉल झालं असेल ते, जातीनिहाय जनगणना करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते आहे बिहार. याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पुढे पाहू आपण, आंतरराष्ट्रीय टाईमआउट क्रिकेटमध्ये झालेला पहिला खेळाडू कोणता आहे, म्हणजे टाईमआउट झालेला होता तो खेळाडू. तर आता जे वर्ल्ड कप चालू होतं त्याच्यामध्ये बा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआउट झालेला पहिला खेळाडू कोणता ठरला, तर त्याचं नाव आहे अँजेलो मॅथ्यूज, जो श्रीलंकेचा आहे. कुठचा आहे, श्रीलंकेचा आहे. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर PT उषा आहेत. भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत, PT उषा आहेत. त्यानंतर अरविंद बागची यांची जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती, तर एवढं काही आपल्याला इम्पॉर्टंट नाही, पण लक्षात ठेवा अरविंद बागची. परंतु इथं तुम्ही दोन गोष्ट लक्षात ठेवा, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून टाईमआउट झालेला पहिला जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंकेचा. आणि भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जे आहेत ते कोण आहेत, PT उषा या आहेत. पुढे जाऊ आपण, काझिंद नावाचा लष्करी सराव कोणाकोणामध्ये होत असतो, भारत आणि कझाकिस्तानमध्ये. काझिंद नावाचा लष्करी सराव भारत आणि कझाकिस्तानमध्ये. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये. मित्रशक्ती कोणाकोणामध्ये, भारत आणि श्रीलंकेमध्ये. त्यानंतर भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण झालेले आहेत, हिरालाल समरिया झालेले आहेत. याच्या पहिले आपण यांची न्यूज पाहिलेली आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या. भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत, हिरालाल समरिया. आणि काझिंद लष्करी सराव भारत आणि कझाकिस्तानमध्ये. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकामध्ये. आणि भारताचे 12वे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत, तर ते आहेत हिरालाल समरिया. यांच्यावर प्रश्न येऊ शकते. त्यानंतर पुढील 5 वर्षासाठी श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोण राहणार आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झालेली आहे. कशासाठी, तर पुढील 5 वर्ष ते श्री सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष राहणार आहेत. नेक्स्ट न्यूज आहे आपल्यासमोर आता, PM गरीब कल्याण अन्न योजना 5 वर्षासाठी वाढवण्यात आली, एवढंच लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मेन न्यूज हे आहे की भारतातलं पहिलं पोलीस ड्रोन युनिट कुठं ओपन करण्यात आलं, तर चेन्नईमध्ये. भारतातलं पहिलं पोलीस ड्रोन युनिट कुठं, चेन्नईमध्ये. त्यानंतर T पद्मनाभन यांना केरळ सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे. तर बाकीचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण इम्पॉर्टंट न्यूज आपल्यासाठी फक्त एवढीच होती की भारतातलं पहिलं पोलीस ड्रोन युनिट कुठं ओपन करण्यात आलं, तर चेन्नईमध्ये. त्यानंतर नेक्स्ट, वर्ष 2023साठी प्रतिष्ठित महिला बॅलन डी ओर पुरस्काराने एताना बोनमाटी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर पहा, वर्ष 2023साठी प्रतिष्ठित महिला बॅलन डी ओर पुरस्कार कोणाला भेटला, तर एताना बोनमाटी यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचं. एताना बोनमाटी यांना बॅलन डी ओर पुरस्कार 2023मध्ये भेटलेला आहे. त्यानंतर जगातील पहिली AI सुरक्षा शिखर परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती, तर ब्रिटनमध्ये. जगातील पहिली AI सुरक्षा परिषद ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता पहा इथं बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन, म्हणजेच बिमस्टेकबद्दल आपण आता माहिती पाहणार आहे. हा बिमस्टेकचा लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात घेतला. स्थापना आहे बिमस्टेकची 6 जून 1997, जे आपल्याला विचारू शकतात. सचिवालय आहे ढाका. सदस्य देश आहेत बिमस्टेकमध्ये भारत, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता 16वा वित्त आयोग सुरू झाला आणि त्याच्या जे शिफारशी आहेत 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 या कालावधीसाठी लागू होतील. तर त्याच्याबद्दल आपण पुढे थोडीशी माहिती पाहणारच आहे. तर त्याच्याबद्दल माहिती पहा. नीती आयोगाचा उपक्रम आहे अटल न्यू इंडिया चॅलेंज. पण ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित असतो, तो फुटबॉल खेळाशी संबंधित असतो ड्युरंड कप. विजय हजारे जो कप आहे तो क्रिकेट खेळाशी संबंधित असतो. सय्यद मुश्ताक अली हा पण क्रिकेट खेळाशी संबंधित असतो. आणि 2023चं विजेतेपद पंजाबला भेटलेलं आहे. त्यानंतर युनेस्कोद्वारे संगीताचे शहर हा दर्जा मिळवणारं ग्वाल्हेर हे भारतातलं 3य शहर ठरलेलं आहे. कितवं, 3रं. तेवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण हे बाकीचे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की ड्युरंड कप फुटबॉल खेळाशी संबंधित आहे, विजय हजारे क्रिकेट खेळाशी संबंधित आहे, सय्यद मुश्ताक अली क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. पुढे जाऊ आपण. चीनमधील बालकांमध्ये H9N2 एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस या नवीन साथीच्या आजाराचा उद्रेक झाला. एवढं काही इम्पॉर्टंट नाही, पण 2023चा बुकर पुरस्कार याच्या आधी आपण पाहिला, तुम्हाला रिकॉल झाला असेल.
पॉल लिंच यांना आयरिश लेखक आहेत, 5वे ठरलेलं आहे. यांचं पुस्तक होतं प्रॉफेट, है ना, तर त्याला भेटलेला आहे. त्यानंतर 2023चा जर्मन शांतता पुरस्कार सलमान रश्दी यांना देण्यात आला. आणि जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कोणतं आहे? जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर आपल्या भारतामध्ये आहे, तेलंगणामधलं सिद्धपेठ. ठीक आहे, तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पुढे जाऊ आपण. सियाचीन येथील पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कॅप्टन गीतिका कौल ह्या आहेत. त्यानंतर आयुष्यमान भारत या योजनेचं नवीन नाव जे आहे ते नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आयुष्यमान आरोग्य मंदिर. कोणतं आहे? आयुष्यमान आरोग्य मंदिर. पहा, आयुष्यमान भारत या योजनेचं नवीन नामकरण आयुष्यमान आरोग्य मंदिर असं करण्यात आलं. आणि हा 2 सप्ताह तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1 ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह असतो आणि 1 ते 7 सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह असतो. नेक्स्ट काही महत्त्वाचे पुस्तक आता याच्यामध्ये पाहणार आहे आपण. द ॲडव्हेंचर ऑफ डेअर डेव्हिल डेमोक्रॅट हे पुस्तक बिजू पटनायक या मुख्यमंत्र्याच्या जीवनाशी संबंधित आहे. द ॲडव्हेंचर ऑफ डेअर डेव्हिल डेमोक्रॅट हे पुस्तक बिजू पटनायक या मुख्यमंत्र्याच्या जीवनाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर लेट टू रेस्ट द कॉन्ट्रोवर्सी ओव्हर द सुभाषचंद्र बोस या पुस्तकाच्या लेखिका अनिता बोस या आहेत. ठीक आहे, लेट टू रेस्ट द कॉन्ट्रोवर्सी ओव्हर सुभाषचंद्र बोस या पुस्तकाच्या लेखिका अनिता बोस या आहेत. आणि कोल्ड ब्लडेड लव कादंबरी गिरीश दत्त शुक्ल यांची आहे. कोल्ड ब्लडेड लव ही जी कादंबरी आहे ही गिरीश दत्त शुक्ल यांची आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाची न्यूज, हिंदीमध्ये MBBS सुरू करणारं मध्य प्रदेश भारतातलं पहिलं राज्य आहे. दुसरं उत्तराखंड आहे. पहा, हिंदीमध्ये MBBS सुरू करणारं मध्य प्रदेश भारतातलं पहिलं राज्य, दुसरं उत्तराखंड आहे. त्याच्यानंतर स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर आणि रॅपिडो कर्मचाऱ्यांना किमान वेतनात, त्यांनाच गिग कामगार असं म्हणतात, समाविष्ट करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे झारखंड हे पहिलं राज्य आहे. ते आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ आपण. ISO प्रमाणपत्र मिळवणारं भारतातलं पहिलं महिला पोलीस ठाणं कोणतं आहे? तर भोपाळ, मध्य प्रदेश. पहा, ISO प्रमाणपत्र मिळवणारं भारतातलं पहिलं महिला पोलीस ठाणं कोणतं आहे? भोपाळ, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन योजना 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आली. प्रेरणा देवस्थळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर आहेत. पहा, प्रेरणा देवस्थळी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या पहिल्या महिला कमांडिंग ऑफिसर आहेत. मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ओडिशा राज्याची आहे. पुढे जाऊ आपण. पहा, नुकतेच उद्रेक झालेला मारापी नावाचा ज्वालामुखी कुठचा आहे असा जर प्रश्न आला तर इंडोनेशिया तुमचं उत्तर असलं पाहिजे. नुकताच उद्रेक झालेला मारापी ज्वालामुखी कुठचा आहे? इंडोनेशियामधला आहे. त्याच्यानंतर नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर त्यांचं नाव आहे अक्षता कृष्णमूर्ती. नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? अक्षता कृष्णमूर्ती. आणि मध्य प्रदेश सरकारनं काय केलं? सुंदर शाळा आणि महावचन उत्सव राज्य सरकारने सुरू केलेला आहे. पहा, सुंदर शाळा आणि महावचन उत्सव कोण सुरू केलेला आहे? तर मध्य प्रदेश राज्यानं सुरू केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट 91व्या इंटरपोल महासभेचे आयोजन ऑस्ट्रिया देशात करण्यात आलेलं आहे. कोणत्या देशात? ऑस्ट्रिया देशात. जेबा ॲन ॲक्सिडेंटल सुपर हिरो या पुस्तकाच्या लेखिका हुमा कुरेशी आहेत. तर हे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे तुमच्यासाठी. तर हे पुस्तक तुम्ही लक्षात ठेवा की जेबा ॲन ॲक्सिडेंटल सुपर हिरो या पुस्तकाच्या लेखिका हुमा कुरेशी या आहेत. आणि 91व्या इंटरपोल महासभेचे आयोजन कोणत्या देशात आहे? ऑस्ट्रिया देशात करण्यात आलं. इंटरपोल जो पोलिसांची, जगातल्या सर्व पोलिसांची जी महासभा असते ती ऑस्ट्रियामध्ये झालेली आहे. त्यानंतर चलनविषयक धोरण समितीने 5व्यांदा रेपो रेट किती आहे सध्या? 6.5% स्थिर ठेवलेला आहे. पुढे जाऊ आपण. पहा, 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. कितवा? 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर तेलंगणा राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे. महालक्ष्मी योजना कोणत्या राज्याची असा प्रश्न आला तर तेलंगणा. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरी 2023 वर्ड ऑफ द, इथं वर्ल्ड झालं ते वर्ड ऑफ द इयर पाहिजे होतं. वर्ड ऑफ द इयर कोणता आहे 2023 मधला? तर रीज नावाचा वर्ड आहे. पहा, आपण 2-3 गोष्टी इथून क्लिअर करून घेऊ. 33वा व्यास सन्मान कोणाला भेटला? पुष्पा भारती यांना. त्यानंतर तेलंगणा राज्याने कोणती योजना सुरू केली? तर महालक्ष्मी नावाची योजना सुरू केली. आणि ऑक्सफर्ड डिक्शनरीनं 2023 वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता वर्ड चूज केलेला आहे? तर तो आहे रीज नावाचा वर्ड. त्यानंतर नेक्स्ट, अलीकडेच वस्त्र मंत्रालयाने एक भारत सारी वॉकथॉन उपक्रम सुरू केला. त्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 14 डिसेंबर आहे. आणि देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नोवाक जोकोविच हा 8व्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरलेला आहे. पहा, इथं खूप इम्पॉर्टंट आहे. नोवाक जोकोविच हा कितव्यांदा? 8व्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिसपटू ठरलेला आहे. भारतातील केरळ राज्यात कोरोनाच्या नव्या JN1 या विषाणूचा नवा रुग्ण आढळलेला आहे. तर लक्षात ठेवा तुम्ही, भारतातील केरळ राज्यात कोरोनाच्या नव्या JN1 या विषाणूचा रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आता आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे. 16व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला आता मंजुरी देण्यात आलेली आहे. कालावधी राहणार आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031.
कलम 280नुसार वित्त आयोगाची स्थापना कोण करते? तर राष्ट्रपती करतात. वित्त आयोग यांच्या शिफारशी केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात. सद्यस्थितीत 15वे वित्त आयोग कार्यरत आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत 15वे वित्त आयोगाचे ते नंदकिशोर सिंग हे आहेत. त्यानंतर हे तुम्हाला इथं लक्षातच ठेवायचं आहे. तर बा आपण थोडीशी माहिती पाहिली याच्यामध्ये, तर हा तुम्हाला कंबाईनला खूप इम्पॉर्टंट प्रश्न ठरू शकतो. तर तुम्हाला या गोष्टी इथं लक्षातच ठेवायच्या आहेत की 16व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी भेटली. कालावधी आहे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. हे डेटही आपल्याला विचारू शकते कालावधी त्याचा. त्यानंतर कलम 280नुसार वित्त आयोगाची स्थापना कोण करते? राष्ट्रपती करतात. वित्त आयोग यांच्या शिफारशी केंद्र सरकारवर बंधनकारक नसतात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि सद्यस्थितीत 15वा वित्त आयोग कार्यरत असून त्याचे अध्यक्ष नंदकिशोर सिंग हे आहेत. कोण आहेत? नंदकिशोर सिंग हे आहेत. त्याच्यानंतर आपली या मॅरेथॉन सेशनमधली हे लास्ट न्यूज आहे की या लास्ट न्यूजमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, अमृत महोत्सवी द अनटचेबल नावाचं पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथापैकी द अनटचेबल हा एक ग्रंथ आहे जो आपल्याला विचारू शकतात. तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कंप्लीट मॅरेथॉन 3 महिन्याचं करंट अफेअर होतं. जेवढ्या काही महत्त्वाच्या न्यूज होत्या जे आपण परीक्षेत येऊ शकतात ते प्रत्येक न्यूज मी इथं घेण्याचा प्रयत्न केला. जर काही मिस झालं असेल तर तुम्ही ते बुकमधून कवर करून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. आणि आणखी एक गोष्ट की आपण एवढ्या फास्टमध्ये घेण्याचं कारण असं होतं की याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी न्यूजमधल्या कामाच्या नसतात. ज्या काही कामाच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. आता इथं जर पाहिलं तर फक्त नोवाक जोकोविच हा 8व्यांदा वर्षातील सर्वोत्तम टेनिसपटू ठरला. हे न्यूज तुमच्या कामाची नव्हती. म्हणून अशा न्यूजमध्ये तुमच्या वेळ वेस्ट नाही केला पाहिजे. त्याच्यासाठी मी जे महत्त्वाचे न्यूज आहेत ते घेण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये हे जरी मी तुम्हाला वाचून दाखवलं पण हे तुमच्या ओरिजिनलमध्ये कामाचं एवढं नव्हतं. देशातील सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग फक्त महाराष्ट्रात आहेत, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. पण मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते आपण जे येणार आहेत तेच घेतलेले आहेत. तर धन्यवाद.